खीर भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायला ठेवले आणि हा आहे भोपळा. हा मी आता खिसून घेतला आहे. हा 2 वाट्या आहे. तर मी ह्याच्यामध्ये आता परतवून घेते तुपामध्ये. तर अशा प्रकारे हा तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा 15 मिनिट. अर्धी वाटी साखर घालायची, मिक्स करून. आता ह्याच्यामध्ये आपण खवा घालणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं. खवा घातल्यानंतर आणि 1 चमचा वेलची पूड घालायची. आता ह्याच्यामध्ये सुकामेवा घालून घ्यायचा. सुकामेवा घालून ते चांगलं हलवून घ्यायचं. ते घट्ट होईपर्यंत हलवायचं. खूप छान हलवा होतो. गाजराच्या हलव्यासारखाच करायचं आहे. हा उपवासाचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी अजून 1 चमचा तूप घालते आणि पूर्ण असं मिक्स करून घेते. तर हा झाला आपला भोपळ्याचा हलवा तयार. बघा किती सुरेख दिसतोय. उपवासाचा भोपळ्याचा हलवा.